सुप्रसिद्ध चित्रकार आणि शिल्पकार प्रमोद कांबळे यांच्या नावानं आता एक ब्रश जो आहे तर त्याची सिरीज खरं तर निघालेली आहे। आपण जर या ठिकाणी बघितलं तर यावरती त्यांचं नाव जे आहे तर ते आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर एखाद्या कलाकाराच्या नावानं अशा पद्धतीनं एखाद्या ब्रशची सिरीज निघणं ही बहुधा आपल्या देशातील पहिलीच घटना असेल। थेट त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। तुमच्या नावानं थेट ब्रशची सिरीज निघते, काय नेमकं? मला असं वाटतं की जे काही इतके वर्ष सातत्याने या कला क्षेत्रामध्ये आपण काम करत आलो त्या कामाची एक पावती आहे। म्हणजे तुम्ही त्या क्षेत्रामध्ये किती झोकून किती डेडिकेशननी काम करता आणि तुमचं काम कसं ॲप्रिशिएट केलं जातं त्याचंच मला असं वाटतं त्याचंच हे यश आहे। मला कधीच असं वाटलं नव्हतं की एखाद्या कला साहित्याला आपलं नाव दिलं जाईल, पण मध्ये मला विनस कडून मला फोन आला की अशा प्रकारे आम्हाला आमची हे आहे। तर मी त्यांना म्हटलं कसं काय तुम्हाला असं वाटतं काय? ते म्हणाले आमचे जे सेल्समन आहेत त्यांच्याकडनं आम्हाला समजलं की त्यांच्याकडे जे लोक जे विद्यार्थी जे ग्राहक येतात ते सगळे तुमच्या नावाने वस्तू मागतात की ते प्रमोद कांबळे कुठले ब्रश वापरतात, कुठले रंग वापरतात, कुठली पेन्सिल वापरतात असं लोक विचारतात। ते म्हणले जर एवढं त्यांच्या कामाबद्दल जर लोकांना अप्रूप आहे त्याच्याबद्दल विचारतायत तर मग एक त्यांनी विचार केला की आपण एक बऱ्याचशा सिरीजलाच त्यांचं नाव देऊ। आज ते प्रत्यक्षात आलंय। मला निश्चितच आनंद या गोष्टीचा आहे। तर बघूया, मला असं वाटतं की नुसत्या एका त्या एवढ्या गोष्टीमुळे जर पुढची जे पुढच्या पिढीतील कलावंत आहेत त्यांना जर काही प्रेरणा मिळत असेल आपल्या याच्यामुळे, त्यांना जर काम करावंसं वाटलं किंवा त्याच्यामुळे, तर ते मला असं वाटतं ते त्याचं यश आहे। अनेक पुरस्कार आपल्याला मिळाले, ही एक वेगळ्या पद्धतीचा खऱ्या अर्थाने पुरस्कार असं म्हणावं लागेल। खरंच आहे, हा वेगळाच पुरस्कार आहे असं वाटतं। कारण बाकीचे पुरस्कार तुम्हाला कुठल्या एका संस्थेकडनं मिळतात ते होतात, पण रंगसाहित्यालाच एक नाव दिलं जाणं याच्यासारखं नाही। मला आत्ता समजलं की हे पहिलीच घटना आहे देशामधली की अशा प्रकारे नाव दिलं जातं। परदेशात आम्ही बघितलं की पिकासो वगैरे, पण त्यांच्या हयातीत ते झालं नाही। आत्ता पिकासोच्या नावाने ब्रश निघाले वगैरे ते झालंय, पण प्रत्यक्ष ते असताना त्यांच्या रंग एखाद्या साहित्याला त्याच्यावर तुमचं नाव कोरलं जाणं माझ्यासाठी खरंच स्वप्न होते। खूप आनंद आहे। परत जबाबदारी वाढली आहे की तुम्ही तसंच अजून काम काहीतरी केलं पाहिजे की ज्यामुळे इतर म्हणजे जसं आत्ताच मला एका पेन्सिल कंपनीकडनं पण विचारलं गेलंय आता की आम्हाला तुमचा हे, तर म्हटलं करूया ज्याच्यामुळे काही फायदा होत असेल, कलेच्या क्षेत्रामध्ये काही घडत असेल तर निश्चितच त्याला करू। एकंदरीत जर बघितलं तर रंगसाहित्याला थेट अशा पद्धतीनं कलाकाराचं नाव मिळणं खरं तर हे पहिल्यांदाच होत आहे आणि त्या संदर्भामध्ये चित्रकार शिल्पकार प्रमोद कांबळे सर यांनी समाधान व्यक्त केलंय, आनंद व्यक्त केलाय। कॅमेरा पर्सन प्रसाद सुनील भोंगळ, एबीपी माझा, अहमदनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।